तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं. इरा अक्षराला म्हणते, मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही, चला जेवूयात, असं म्हणून इरा उठते. पण अक्षरा म्हणते, तू थांब, मला माहिती तू काहीच सांगणार नाहीस, मीच सांगते. मग अक्षरा आईबाबांना सांगते, निखिलनं कंपनीचं 1.5 कोटीचं नुकसान केलं होतं, म्हणूनच अधिपतींनी त्यांना नोकरीवरनं काढलं होतं. मग इरा म्हणते, तू काय बोलतेस, निखिलवरती कसले पण आरोप करत आहेस. मग अक्षरा म्हणते, मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकते. इरा म्हणते, हेच पुरावे, साक्ष. ताई, तू ना वकील व्हायला पाहिजे होतं. हिच्या या स्वभावामुळे ना हे सर्व काही घडतंय. अक्षरा म्हणते, इरा हे काय बोलतेस तू तू अजून पण मलाच दोष देतेस. मेकॅनिक येऊन सांगून गेला की मशीन दुरुस्त होईल, पण त्याला 1-1.5 लाखाचा खर्च होईल, म्हणूनच निखिलला परत कामावरती घेतलंय. माझा काहीच संबंध नव्हता या सगळ्यामध्ये. माझ्या सांगण्यावरून अधिपतींनी त्यांना नोकरीवर नाही घेतलं. इरा त्यावर म्हणते, झालं तुझं समाधान, सांगितलंस ना सर्व. बाबा म्हणतात, इरा हा प्रश्नच नाही की तिने काय सांगितलं, प्रश्न हा आहे की तू आमच्यापासून खरं लपवलंस, आणि दुसरी गोष्ट, तू हे सर्व आरोप अक्षरावर करत होतीस. मग इरा म्हणते, बाबा मला माहिती नव्हतं, मला नंतर कळलं. अक्षरा म्हणते, नंतर समजलं होतं तर नंतर सांगायचं, मी आत्ता सांगितल्यावर त्यांना आत्ता सर्व काही समजलं. इरा म्हणते, तुला कोणी सांगितलं हे सगळं. अक्षरा म्हणते, मुद्दा हा नव्हताच की मला कोणी सांगितलं, मुद्दा हा आहे की तू सर्वांपासून खरं लपवलंस. मग अक्षराची आई म्हणते, अगं इरा, आता तरी खरं सांग, तुझ्यामुळे आम्ही अक्षराला दोष देत राहिलो. मग इरा रडतच म्हणते, बोला सगळेजण, मलाच बोला. दुसरीकडे चारुहास आजीला म्हणतात, अक्षराचे आई बाबा आले, पण भुवनेश्वरीवर मात्र काहीच फरक पडला नाही. त्यावर आजी म्हणते, मी जेवढी तिला ओळखते ना, तिच्यावर आतमधून खूप मोठा परिणाम झाला असणार. त्यावर चारुहास म्हणतात, बरोबर बोलला आहात तुम्ही जास्त ओळखता म्हणजे तिच्यावर जास्त परिणाम झाला असणार. दुसरीकडे अधिपती देवीच्या पाया पडून गडबडीत निघायला लागतो. तेवढ्यात भुवनेश्वरी म्हणते, अधिपती हे काय चाललंय तुमचं, घरातून लवकर निघता, कुणाला काही सांगत पण नाही आणि आमचा आशीर्वाद पण घेत नाही. अधिपती हो म्हणतो आणि भुवनेश्वरीचा आशीर्वाद घेतो. अधिपती म्हणतो, तुम्ही नसला ना, मग देवीचा आशीर्वाद घेतो मी, मला देवीत आणि तुमच्यात अंबाबाई दिसते. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, अधिपती बोलायला शिकला तुम्ही आता, नक्की काय चाललंय तुमचं. पण अधिपती म्हणतो की सांगेन वेळ आल्यावर, पण तुम्हाला नक्की सांगणार. भुवनेश्वरी म्हणते, नाही ते तर सांगायलाच होतो मी, पण आता सांगत नाही म्हणजे ते सांगण्यासारखं नाही का, पण बाहेरून समजण्याच्या अगोदर तुम्हीच सांगितलं तर बरं होईल. अधिपती म्हणतो, तुम्ही निश्चिंत राहा ना, तुम्ही आमच्यापासून काही लपवत आहे ना, आम्ही तुमच्यापासून काही लपवत आहे. भुवनेश्वरी म्हणते, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. इकडे शाळेत अक्षरा मुलांची हजेरी घेत असते आणि म्हणते, अधिपती सूर्यवंशी. एक जण म्हणतो ते आले नाहीत. अक्षराला काळजी वाटायला लागते. तेवढ्यात एक जण अधिपतीच्या आवाजात ओरडतो आणि सगळेजण हसायला लागतात. मग अक्षरा सर्वांना ओरडते. मग अक्षरा म्हणते, बरं हजेरी राहू द्यात, मी तुम्हाला धडा शिकवते, आणि ती धडा शिकवायला लागते. पण एक जण म्हणतो की मॅडम, हा तर धडा शिकवलाय तुम्ही. पण अक्षराला अधिपतीचीच आठवण येत असते, तिचं शाळेत मनच लागत नाही. इकडे घरी भुवनेश्वरी अधिपतीला मीटिंगसाठी बसवून ठेवते, पण अधिपतीची सारखी हालचाल चालू असते. त्याचं मीटिंगमध्ये अजिबात लक्ष नसतं. त्याला शाळेची आणि अक्षराची ओढ लागलेली असते. तर शाळेमध्ये अक्षरा मुलांना घेऊन एका वेगळ्या रूममध्ये जाते. मग मुलं म्हणतात, मॅडम आपण इकडे का आलोयत. मग अक्षरा म्हणते, काही नाही, आपण आज जरा वेगळा प्रयोग करूयात. मग अक्षरा मनात म्हणते, अधिपती न आल्यामुळे आज त्या वर्गात माझं मनच लागत नाही. आज मी स्वतःशी आणि मुलांशी देखील खोटं बोलते, पण माझ्यामुळे मुलांचं नुकसान होता कामा नये. आणि मग ती मुलांना शिकवायला सुरुवात करते. इकडे घरी मीटिंग संपल्यावरती अधिपती अक्षराच्या घरी जातो. तो बाहेरच फिरत असताना अक्षराची आई तिथे येते. त्यांना अधिपतीला बघून खूप आनंद होतो. मग त्या बाबांना देखील बाहेर बोलावून घेतात. ते दोघे अधिपतींना घरात बोलवतात. पण अधिपती म्हणतो, आता मास्तरीणबाई यायची वेळ झाली आहे, त्यांनी जर आम्हाला इकडे बघितलं ना तर त्या खूप चिडतील. नंतर अधिपती म्हणतो, खरं तर आम्हाला इथे यायची लाज वाटत होती, तुमच्या मनात आमच्याविषयी राग असणार. पण त्यावर ते दोघं जण म्हणतात, असं काही नाही. मग अधिपती म्हणतो, आम्हाला पण मास्तरीणबाईविषयी काहीच राग नाही, पण त्यांनी आईसाहेबांना दिलेल्या चॅलेंजमुळे आम्हाला असं वागावं लागलं. आमची अवस्था तळ्यात ना मळ्यात अशी झाली आहे. मी तर मास्तरीणबाईंना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या काही ऐकायलाच तयार नाहीत. त्यामुळे तुम्ही एकदा समजावून बघा.
तर मित्रांनो, या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.